असं झालं आता हे पा व्लॉगच्या चक्करात दूध सांडलं, कोणालाच माहीत नाही. सगळं झोपेल्यात म्हणून जमलो. हे पा आता मस्त इथं शांत वातावरण आहे. त्याच्यात आवाज पा पाखरीचा ते किडे होत कोणते आवाज पा कसा आहे ते पाखर ते रातकिडे म्हणतात. हा रातकिडेच म्हणतात. तुम्हाला माहित असेल तर सांगा मला कमेंटमध्ये. नमस्कार, तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी असं म्हणू, मी आलो आता MIDC ह्याला आणलं सोबत. इथं दरवाजे दिले काढून. ह्या कारखाना आहे, दरवाजे बनतात इथं. आता असं म्हणणं आहे माझं की इथं कुणालाही दरवाजे लागले मापाचे तर आपल्याला भेटतात. ह्या कारखाना आहे तिथं, एक आहे गणपतीनगरात तिकडे. आणि हे पा डिपाय बनतात इथं. हे ते काय हात नको लावू त्याले. हां नाही बा किती माहोल आहे. लाईट बा लाईट पाहिलाच असेल तुम्ही. मी काही त्या रोजमध्ये आता इकडे आलो आम्ही. आता मस्त इथं शांत वातावरण आहे. त्याच्यात आवाज पा पाखरीचा ते किडे होत कोणते आवाज पा कसा आहे ते पाखर ते रातकिडे म्हणतात. हा रातकिडेच म्हणतात. तुम्हाला माहित असेल तर सांगा मला कमेंटमध्ये. तर आता आम्ही निघतोय पाहिजे, गाडी आहे इथं आमची. तर आता निघतो आम्ही गाडी घेऊन, दुकानात जातो आता. तर तुम्ही चला म्हणतो पण तर गाडी चालूच नाही. पहिले आमची एक गोष्ट सांगतो मला, गाडी चालूच नाही. आता होते चालू बस रे पाठ हो. आता आपण पहिले गाडी चालू होते काय जमलो बा. गाडी चालू झाली पहा तुम्ही. गाडी चालू झाली आता. होय 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 त्यानं दिली ती रेस. आता चला आता इकडल्या साईडनं जातो आम्ही आता. जरासं बसला ना तू, पकडलं काय 2 मिनिट. मग इथं कापसाची जी नाही हे डिप्या बनतात इथं. डिप्या म्हणजे पॉवर हाऊस जे लाईन येते की नाही त्याचं हे बनते. इकडे बा निसर्ग मस्त वावर आहेत की नाही, तर गमते इकडे मस्त. हे बा हे पाखरं आहे तिथं. हे गवत कोणतं झालं काय. हे बा ह्या कापसाचा जीन आहे, कापूस आहे इथं. आता चाललो आम्ही दुकानात. हा काय मोसम आहे. कुठं गड्डा नाही इथं. काहीतरी बांधून राहिली MIDC कारखाना वरखाना. हो खतरनाक गड्डे. मोसम बदलला होता पाण्याचा. आता इथं काहीतरी बनवलं वेगळं. इथं ते शिलाई मशीनचं आहे काहीतरी मंदिर आहे. जय सियाराम बजरंगबलीचं असेल. इथं JCB आहे ती काय करते. इकडे कापसाची जीन आहे. कापूस आहे. इथं पण मंदिर आहे जय सियाराम बजरंगबलीचं आहे. आता आलो मी रस्त्यानं. इकून गाडी हॉर्न वाजून राहिला बिचारा. आता आल्या गाड्या. नमस्कार गाईस. तुम्ही आला होता मग घरी आल्यावर काय तर एवढा टाईम झाला की भयानक. म्हणजे 10 10:30 वाजले घरी आले. तर तुम्ही म्हणसान कहून तर पहिले तर अर्ध्यात आलो. तर बाईचा फोन आला बा नूडल्स हा. म्हटलं ठीक आहे. गेलो नूडल्स आले होते तोही बंद करू आला आणि करून दिले. मित्र होता तो तेवढ्यात नाही येत. तर दूध आणलं. आता दूध आणलं, घरी आलो, जेवण केलं. हे बा दूध तापवायला बसलो. हे बा दूध आता दूध तापवणं झालं पण तो थांबतो. घरचे झोपले मस्त सण. तिने उठवावं लागलं फुटीन म्हणून दूध तापून ठेवतो आता. हां पण गडी किंवा होईलच आहे. बाहेर झोपतो तो. हे उन्हाळ्याचा थंडावा मस्त आहे आमच्या इकडे. अंगणात मस्त झोपतो आम्ही. तर आता आणि दूध तपलो यासाठी पाऊस लागते. नाही माजरी एक तर उलटूच जाईल ते पास लागते. असं झालं आता हे पा व्लॉगच्या चक्करात दूध सांडलं, कोणालाच माहीत नाही. सगळं झोपेल्यात म्हणून जमलो. हे पा गडी मोबाईल पाहून राहिला तिथं. त्याला माहीत नाही दूध सांडलं. मग मॅ चुपचाप हे पा सावळलो, कुत्र्याला टाकलो.
ते बघ तेही पेला आता. हे बघ हे टाकू सांडलो होतं गुतू गेलो मी आपल्या. हॅलो बाई असं ब्लॉगमध्ये होतो. जाऊ दे आपल्याला सबस्क्राईब कर जा. बोलणे खातोच म्हणून जाऊ दे. तुम्ही तपवता का तसं तर मला कमेंटमध्ये सांगत बाबा मी बोलतो. राहिला विषय तर आपल्याला सबस्क्राईब कर जा. कर जा तेवढा आता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चला मग भेटू उद्या. उद्या तर मग खतरनाक असं वाटते मला उद्या. चला मग ठीक आहे. गुड बाय आणि गुड नाईट.